काय काय सामान घेता रे मग? टेंट, हम्म, चाकू, हम्म. काड्याची पेटी. पुढचे 10 सेकंदात डायरेक्ट. हाय, गुड मॉर्निंग. तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 97वा दिवस आहे. तर आपण दिवसाची सुरुवात पाणी, एक ग्लास पाणी आणि कॉफीने करत असतो दरवेळेस. तर चला आपण ही सुरुवात करू आणि चला आपण ग्राउंडला जायला तयारी करू. तर आपण एक ट्रिप प्लॅन करणार आहे, ते 1 ते 1.5 दिवसाची. तर कळसुबाईला आपण जायचं इथून दुपारून जायचं सहसा आणि तिथं मुक्काम करायचं. सकाळ सकाळ कळसुबाई चढायचं आणि त्या दिवशी रिटर्न येऊन जायचं. हा ट्रिप आहे. बघू आता काय म्हणते काय नाही सगळेजण. तर हे प्लॅन केलेलं आपण. तर हे निघायचं आपलं शनिवारी निघू. शनिवारी दुपारून निघलं तर मग संडेच्या दिवशी पूर्ण चढता येतं आणि संडेच्या दिवशी एंडिंग वापस येता येतं. तर हे प्लॅन केला तर एकदा डिस्कस करू सगळ्यांसंग. पण ॲडव्हेंचर होईल एखादा आणि आपला वर्कआउट पण होईल नवीन प्लेसमध्ये. तर ही गोष्ट आहे. तर त्याला बघू आता काय प्लॅन होतो काही नाही. तर मस्त एन्जॉय मस्त येईल. तर जाऊ. पावसाळ्यात मजा येते पण आता कसं आहे उन्हाळा आहे. ठीक आहे जाऊ, काय प्रॉब्लेम होत नाही. चला. लाईट गेली की बरोबर ते संध्याकाळी वाटतं. कारण आपल्याला जायचं म्हणलं समजा नाशिकवर त्याच्या पुढे दुपारून चालतं. किती नसत तुटत असेल मग हे पण आता हे पाणी ते अँगल पाणी आता ठीक आहे नॉर्मल. पैसा कुठे तुमच्याकडे? पैसे असतील घातले असते तुम्ही कपडे. ट्रॅफिक मध्ये नेऊन असं इकडे तिकडे आडे आले. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट आणि स्ट्रेचिंग झाली. तर चला आता आपण 3 किलोमीटर जॉगिंग करणार आहे आज. आणि आजचा वर्कआउट काय आहे ते थोडंसं वेगळं आहे. तर बघू. मालिश करतो कर पायाची. मालिश हप्त्याने एकदा दोनदा मालिश करायची पायाची. पुन्हा नसा फ्री होऊन जाते बघा. चला. आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. तर आजचा वर्कआउट आहे आपला स्लो फास्ट करायचं. डेली आपण रुटीन जसं मारतो तर तेच मारायचं आपल्याला. तर इथून 30 मीटर 40 मीटर आणि नंतर आपले 60-70 मीटर हे ह्याच लेवलने मारायचं आपल्याला. कारण दुसरीकडे ट्रॅक तर नाही आपल्याकडे अवेलेबल. हेच एक्सरसाइज करू आपण. तर चला. काय आलं?
तर आपले 60 मीटरचे आपले 5-6 सेट कंप्लीट केले आपण. स्लो फास्ट जायचं टायमा फास्ट जायचं, म्हणजे स्टेपिंग टाकायची आणि यायच्या टायमाला स्लो यायचं. तर पहिला वर्कआउट झाला कंप्लीट. आता दुसरा वर्कआउट करतो. चला. 60 मीटर. तर पहिला वर्कआउट झाला कंप्लीट. आता दुसरा वर्कआउट करू. आता 30 मीटरचे स्प्रिंट मारायचे. चला. तर आपल्या 30 मीटरच्या 6 स्टेप कंप्लीट झाल्या. तर आजचा स्पीड वर्कआउट आपला स्लो फास्ट वर्कआउट कंप्लीट झाला. तर स्लो फास्ट वर्कआउट कंप्लीट झाला आपला. तर स्लो फास्ट वर्कआउट केल्याने काय होतं माहिती आहे का, आपली जे 1600 मीटरमध्ये याच्यामध्ये जी पावर असती ती पावर, आणि आपण स्टार्टिंग सुरुवात करतो आणि ज्यावेळेस थोडंसं टर्न मारतो किंवा दम लागतो, ह्याच्यामध्ये आपली पावर स्लो फास्ट होती. तर ह्याच्यात मदत होती आपल्याला. तर कधी पण स्पीड कंटिन्यू स्पीडनी पळतं, पण स्पीड कमी जास्त करून पळायला तुम्हाला पूर्ण बॉडी परत रिस्टार्ट करणं लागते. तर ही सवय पाहिजे. ही सवय असली तर तुम्हाला कुठं अडचण आली किंवा लेस सुटली किंवा टर्न मारायची टायमाला 1600 मीटरला, तर ही पावर स्पीड स्लो करायची, परत फास्ट करायची. ही एक्सरसाइज तुम्हाला कामाला येते. त्याच्यामुळे स्लो फास्ट वर्कआउट शेड्यूलमध्ये नक्की ॲड करा. याने स्टॅमिना वाढतो, स्पार्क पॉवर वाढते आणि एक्सेलेरेशन वाढतं. तर चला. तर 100चे 5 सेट कंप्लीट झाले. तू किती मारले? 30 मारले ते का? नाही 15 तर चला नेक्स्ट वर्कआउट करू. काय म्हण लागलं यो काय तास आहे सब लागलं नाही
तर आपण 50-50चे 2 सेट मारले स्कॉट वर्कआउट. तर चला आता आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर चला आता स्ट्रेचिंग करतो. आज मी उद्या चांगल्या जोशमध्ये कंप्लीट झालं. म्हणजे चांगले वर्कआउट मी काय म्हणतो असे वर्कआउट घ्यायचा नव्हतं. मला इंटरेस्ट होतो माहिती कसे या असे आज जसं त्यांचं टाइम येतो का 2 दिवस सोडून येऊ लागला तू. बरोबर हाड माणूस स्पॉट मारूच. ज्या जोशमध्ये चालू केलं ना काय सामान घ्या तर मग. टेंट हम्म. चाकू हम्म. काढाच पेटी हम्म. फट्टा गिट्टा घ्यायची गरज नाही पण एक फट्टा राहू दे. पट्टा राहून दे. राहू दे एक पाव घेऊ घेतलं जिथं कोण नाश्ता करायला थांबलो का तिथून काल नाश्ता गिश्ता करायचा मग सँडविच बनवायचे. सकाळचं उपाशी राहत टमाटे संपून टाका. टमाटे काही बनायचं असलं वरून टाकला. हा म्हणजे नाही मग असं विचार करावा लागणार समजा तिथे मॉर्निंगला काय करायचं समजा दुपारून ना संध्याकाळून आपल्याला काहीतरी खायला बनवायचं. सकाळी फक्त नाश्ता बनायचं सँडविच बिनविच हे. त्या दिवशी संध्याकाळी त्या दिवशी संध्याकाळी मग काहीतरी बनवून खायला. त्या दिवशी एवढं करता पनीर एकदम एवढं काय कधी कधी केले बी जात नाही आपलं. तू ओके होय. पळी नुसतं पळल्याने काम होत नाही पाहिजे. हे रोया आणि भागना तर पडेगा हे डायलॉग नाही डोक्यात. तर चला आजचा वर्कआउट झालं कंप्लीट. तर आज आपण केलं स्पीड वर्कआउट. स्पीड वर्कआउटमध्ये स्लो फास्ट केलं. स्लो फास्टमधून आपला स्टॅमिना इन्क्रीज होतो आणि आपल्या 1600 मीटरला आणि रनिंगला मदत होती. तर ह्या 2-3 गोष्टी क्लिअर होत्या. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. सगळं आवरून ठेवलं आपण. मग फोटो कोणता काढायचा.